नमस्कार. आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आजपर्यंत आपण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातल्या विविध महिलांशी बातचीत केली आहे. तशाच आज विविधतेने नटलेल्या, विधिज्ञ असलेल्या प्राची निलावार मॅडमशी आज बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर मी वैशाली हिरे आणि माझी मैत्रीण मृणालिनी दहीकर या दोघींतर्फे तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आजपर्यंत विविध तुमचे कार्यक्रम मुलाखती झाल्याच असतील, हो. पण आज माझ्या चॅनलवर घेताना मला खरंच आनंद होत आहे की एक विधिज्ञ म्हणून हा जो तुमचा प्रवास आहे आजपर्यंतचा, तर तो मला सुरुवातीपासून ऐकायला नक्की आवडेल की तुमचं ऍडव्होकेसी आधीचं जीवन, तो जीवन प्रवास आणि मग पुढचा प्रवास कसा सुरू झाला. सगळ्यांना नमस्कार. मी 6वा वर्ष जन्म झाला माझा, तेव्हा 6 वर्षाची असताना मला पोलिओ झाला. पोलिओ झाल्यामुळे सुरुवातीचे 2-3 वर्ष माझी पूर्ण म्हणजे बेडवरच माझं सगळं होतं. म्हणजे मला चालता फिरता नव्हते. पण माझ्या आई वडिलांनी खूप सारे डॉक्टरी उपाय केले, औषधोपचार केले, मला व्यायाम शिकवले आणि मला माझी आई तेव्हाच्या काळातली कमी शिकलेली होती आणि खेड्यातनं राहणारी होती. पण आईनी म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी नागपूरला येऊन माझे सगळे दवाखाने करणे, दवाखान्यात नेणे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आईनी लिलया सांभाळल्या. आणि ती स्वतःला नेहमी म्हणायची की मी अशिक्षित आहे. तुम्ही म्हणायची तू अशिक्षित नाही आणि तू शिक्षित आहे. आम्ही चौघी बहिणी आहे. आमच्या चौघी बहिणींना माझ्या वडिलांची इच्छा हे होती की आम्हाला सगळ्यांना चांगलं शिकवायचं आणि त्याचप्रमाणे आम्हाला चौघींना आई वडिलांनी खूप छान शिकवलं. आणि मी माझ्या अपंगत्व असतानाही त्याच्यानंतरही मला त्यांनी प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रोत्साहित केलं. मला घरामध्ये दाबून ठेवलं नाही. म्हणजे मी लहान असताना मला जे खेळ खेळता येत नव्हते तर माझी आई माझे बैठे खेळ खेळून मला शिकवायची की आपण कुठल्याही गोष्टीला जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, अशी आई माझी नेहमी म्हणायची. आणि अशा अशा ह्याच्यातनं अशा परिवारातनं मी आलेली आहे. मला 4 बहिणी आहेत. माझ्या 3ही बहिणी मला मला कधीही दिव्यांग मला समजत नव्हते. इव्हन माझ्या वडिलांनी मी दिव्यांग असल्याचे कुठलेही कन्सेशन्स घेतले नाही, कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही. कारण त्यांना असं वाटायचं की इथल्या योजनेचा लाभ घेतला तर हिला असं वाटेल की आपण दिव्यांग म्हणून घेत आहे. म्हणजे जगापेक्षा कमजोरपणा येईल आणि जगापेक्षा ही वेगळी आहे असं हिला वाटेल. म्हणून मग मला त्यांनी तसं कधीच म्हणजे सशक्त बनवलं आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी मला म्हणजे त्यांनी मला खूप छान घडवलं. माझ्या या आजच्या याच्यामध्ये सगळ्यात मोठं माझा हातभार असेल मला घडवण्यामध्ये तर माझे आई वडील आणि माझ्या तिघी बहिणी. मग मी आता हळूहळू शिकत गेले. शिकताना मला खूप त्रास झाला. लोक खूप चिडवायचे, लंगडी लंगडी म्हणायचे. पण मग ह्या सगळ्या गोष्टींची इतकी सवय झाली की असं वाटायला लागायचं की जाऊ द्या. असं वाटायचं की तुम्हीच आंधळे आहे. तुम्हाला दिसत असून तुम्ही मला लंगडी म्हणता म्हणजे तुम्हीच मानसिक लंगड्या. तुम्ही मानसिक लंगडी आहे असं वाटायला लागलं. पण आता प्रत्येकाचं तोंड आपल्याला धरता येत नाही. त्याच्यामुळे जी परिस्थिती आली त्या परिस्थितीवर मात करायची आणि आपण शिकायचं आणि लोकांना दाखवून द्यायचं की मी सुद्धा काही करू शकते. अशा ह्याच्यावर मी शिकली. बाबा जरी सरकारी नोकरीत होते पण 4 मुली आणि आमच्या ह्याच्यामध्ये हुंडा प्रमाण जास्त असल्यामुळे जरा म्हणजे आर्थिक खूप सुबत्ता नव्हती. पण माझ्या आई वडिलांचा स्वभाव असा होता की सगळे घरी जे येतील त्यांना खाऊ पिऊ घालायचं आणि आमच्या घरी खूप नागपूर सारख्या ठिकाणी राहणं असल्यामुळे खूप ऑपरेशन्स वगैरे व्हायचे. त्याच्यामुळे खेडोपाडीचे लोक असायचे. त्याच्यामुळे आमच्या घरी सरकारी नोकरी होती. त्या काळात सरकारी नोकरीचा पगारही इतका नव्हता मिळत. आम्ही 4 बहिणी परत येणारे जाणारे असा खूप सारा आमच्या घरात प्रपंच मोठा प्रपंच असल्यासारखा होता. त्याच्यामुळे शैक्षणिक याच्यामध्ये मला स्वतःला खूप इच्छा होती की आपण आर्किटेक्चर व्हायचं किंवा हे ड्रॉइंगच्या याच्यामध्ये करिअर करायचं किंवा एरोमध्ये कुठल्या तरी एरो मॉडेल याच्यामध्ये जायचं. पण आर्थिक थोडी परिस्थिती आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी माझं दिव्यांग असणं आड आलं. मला म्हणजे पत्रकारितेमध्ये जायची इच्छा होती पण ते सुद्धा माझं त्याच्यामुळेच जाता नाही आलं. आणि मग मी असं ठरवलं की आपण असं काहीतरी करायचं की जेणेकरून लोकांना आपलं काम समजेल. आणि मग त्याच्यानंतर मी 10वी झाली. 10वी नंतर 12वी नंतर बीकॉम केलं. बीकॉम नंतर मी LLB केलं. 1997 साली माझं LLB झालं. LLB झाल्यानंतर मी नागपूरला प्रॅक्टिस केली.
आणि 98 साली माझं लग्न झालं, त्याच्यामुळे मी यवतमाळला आले. अच्छा. तर यवतमाळला आल्यानंतर यवतमाळला पण मी प्रॅक्टिस सुरू केली आणि माझ्या LLB नंतर 13 वर्षांच्या गॅपनी हं, हं. मी LLM केलं. अच्छा. ते मी फर्स्ट डिव्हिजन मध्ये पास झाले. अरे वाह! माझ्याकडे माझे सासू सासरे म्हणजे जॉईंट फॅमिली माझे जाऊ दीर यांचं सगळं दवाखाने हे सगळं माझे सासू सासऱ्यांचे दवाखाने वगैरे माझ्या नवऱ्याचं वगैरे सगळं सांभाळत सांभाळत मी माझी प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिसमध्ये सुरुवातीला पैशांची अडचण येते म्हणजे सेटल व्हायला वेळ लागतो म्हणून मी ट्युशन्स घेतल्या. माझ्याकडे तब्बल 200 स्टुडंट असायचे ट्युशनला. घर छोटं होतं पण त्याच्यात मी ट्युशन्स घेतल्या. हं. असं करून मी माझं चरितार्थ करायचं हे केलं आणि माझं लग्नाचं जर म्हणाल तर जसं माझं बीकॉम झालं तेव्हा मला आमचेच काही नातेवाईक म्हणा किंवा कोणी शेजारी पाजारी म्हणायचे की ही काय लग्न करणार, हिला कोण करणार लग्न हिच्याशी. मग तेव्हा मी ठरवलं होतं की आपण लग्न करायचं ते दिव्यांग मुलाशीच. अच्छा. फक्त मी डबल ग्रॅज्युएट होती तर ऍटलिस्ट तो मुलगा दिव्यांग असा अशी माझी अपेक्षा होती. आणि त्याचप्रमाणे मी जे म्हणजे ज्या सव्यांग मुलांनी मला कॉलेजमध्ये म्हणजे इंटरेस्टेड होते जे हां. सव्यांग मुलं हं. त्यांना मी सर नाही नकार म्हणून दिला. सांगितलं होतं कारण मी दिव्यांग आहे तर मी चांगल्या मुलाचं आयुष्य बरबाद करणार नाही आणि म्हणून मी दिव्यांग मुलाशीच लग्न करीन असं मी ठरवलेलं होतं. आणि दिव्यांग मुलाशी लग्न करण्याचं हे जे डिसिजन होतं हे माझं स्वतःच होतं. त्याच्यामुळे ते निभवायचं हे मी ठरवलं. आणि अशातच बाबांच्या एका मित्राने माझ्या मिस्टरांचं स्थळ आणलं आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा ट्रिपल ग्रॅज्युएट आहे पण हाताने दिव्यांग आहे, बोलायला थोडं कमी म्हणजे अस्पष्ट बोलतो, बोलण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे बा. मग आमचं लग्न झालं 5 डिसेंबर 1998 साली आमचं लग्न झालं. पण लग्न झाल्यानंतर थोडेसे भरपूर त्रास झाला. कारण मला समाजामध्ये हे सांगायचं आहे, की दिव्यांग जरी असलं, तरी तुमच्या जबाबदाऱ्या कमी होतात असं नाही. लग्न झाल्यानंतर लग्नानंतरच्या जेवढ्या जबाबदाऱ्या होत्या, तेवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या मला अगदी दिव्यांग असूनही पार पाडावे लागले. सण-वार, पाहुणे-रावणे, घरातलं सासू-सासऱ्यांचं, जाऊ-दीरचं सगळ्यांचं मला करावं लागलं. आणि या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी माझी प्रॅक्टिस घडली. त्याच्यात त्याच्यात मी नंतर जजची परीक्षा दिल्या. हां. जजच्या परीक्षा दिल्या पण माझं नशीब किंवा देवाची इच्छा नसावी मी जज व्हावं. हां. कारण देवाला माझ्याकडनं सासू-सासऱ्यांची सेवा सेवा करून घ्यायची करून असावी. किंवा अजून काही कार्य दुसरं असतील. कार्य असेल. म्हणून 2005 मध्ये मी जजची परीक्षा पास झाली पण 3 मार्कांनी त्याच्यामध्ये मी क्वालिफाय नाही झाली. हां. त्याच्यानंतर सुद्धा मी म्हणजे सरकारी वकीलची परीक्षा पास झाली त्याच्यात 1 मार्कांनी. असे तब्बल 4-5 मोठे इंटरव्ह्यूज त्याच्यामध्ये 1, 2, 3 या मार्कांनी माझं म्हणजे हे नाही झालं म्हणजे क्वालिफाय नाही झाली मी. म्हणजे ते पण राहून काहीतरी गेलं. पुढे काहीतरी चांगलं ठेवलेलं असेल देवाने तुमच्यासाठी म्हणून इथे थांबवलं थांबतात. ते तसंच झालं जेव्हा 2005 मध्ये मी पास झाली नाही म्हणजे क्वालिफाय झाली नाही तेव्हा मला सगळेजण म्हणाले याच्यापेक्षा चांगलं काहीतरी असेल म्हणून तुझं झालं नाही. आणि त्याच्यानंतर 8 वर्षांनंतर मला बाळ झालं. मुलगा झाला आणि आम्हाला अशी भीती होती की आम्ही दोघं दिव्यांग आहे तर बाळाला काही असेल पण त्या ह्याच्यामध्ये मी राहिली पण मी सगळी ट्रीटमेंट घेऊन हे केलं. पण माझा मुलगा निरोगी आहे, खूप छान आहे. आणि मी समाजाला हे सांगू इच्छिते की दिव्यांगांनी असा विचार कधीच करू नये की आपण दिव्यांग आहोत तर आपलं बाळ सुद्धा दिव्यांग होईल. दिव्यांगांचे मुलं सुद्धा चांगले असतात. पण ही गोष्ट मला माझ्या मिस्टरांना समजून सांगायला खूप वेळ लागला. कारण त्यांना त्यांच्या मनात पण हे होतं की दिव्यांग आहे आपण तर आपलं बाळ दिव्यांग होईल म्हणून त्यांना भीती वाटायची. पण मी समजून सांगितलं की तुमचे आई-वडील दिव्यांग नाही, माझे आई-वडील दिव्यांग नाही तरी आपण दिव्यांग झालो. म्हणजे काहीतरी कमतरता बॉडी मधली त्याच्यामुळे आपल्याला हे दिव्यांगत्व आलेलं आहे बा. आणि या सगळ्या याच्यासाठी म्हणून माझी आहे की जे त्रास मी दिव्यांग असताना मला झाले ते सगळ्या त्रास कुठल्याच दिव्यांगांना होऊ नये याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामुळे सक्षम समदृष्टी क्षमता विकास अनुसंधान महामंडळ एक हे आहे संस्था
त्या याच्यामध्ये मी महिला उपाध्यक्ष आहे आणि त्याच्यातनं दिव्यांगांचं संघटन करून त्यांना रिहॅबिलिटेट करायचं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, या अनुषंगाने आम्ही त्याच्यामध्ये काम करतो आहे. अरे वा. तिथे आम्ही प्रोजेक्ट घेतो. हा. आता रिसेंटली आम्ही एक प्रोजेक्ट घेतला तिथे टाकाऊतून टिकाऊ म्हणून. तर टाकाऊतून टिकाऊ मग कचऱ्यातनं फुलं करणे, त्याच्यानंतर पेपर सोप बनवणे, त्याच्यानंतर धूपबत्ती बनवणे, निर्माल्यापासून धूपबत्ती बनवणे, ते दिव्यांगांना आम्ही ट्रेनिंग दिलं. बघा बरं मॅडम, जर तुम्ही जज झाल्या असता काय झालं, इतका वेळ तुमच्याच लोकांसाठी तुम्ही देऊ शकला असताय का? नाही, हे म्हणजे या गोष्टीचा तर मला खूप अभिमान आहे आणि खूप आनंद आहे हा. की मी त्यांच्यासाठी काही करते आहे. तिथे तुम्हाला पद मिळालं असतं मॅडम, प्रतिष्ठा मिळाली असती, पण आपल्या लोकांचे मग तिथे तुम्हाला काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आली. हो, रिस्ट्रिक्शन्स आले असते सगळे. छान. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये मी आता सक्षम करता काम करते. त्याच्यानंतर मी खूप साऱ्या संस्थांमध्ये अवेअरनेस कॅम्पेन्स घेते. पोक्सो ऍक्ट वर अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. बाललैंगिक अत्याचार कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा याच्यावर आणि त्याच्यानंतर आता मी जरी जज झाली नाही तरी पण आता लिगल अवेअरनेस जे आहेत याच्या बाबतीत मी बरेच कॅम्पेन्स घेते, लिगल अवेअरनेस करते. बहुजन हिताय संस्थेसोबत मी खूप काम केलेलं आहे, वॉटर फाउंडेशन सोबत काम केलेलं आहे, वसुंधरा फाउंडेशन सोबत मी काम करते. त्याच्यानंतर विधी सेवा प्राधिकरण आहे. विधी सेवा प्राधिकरण मध्ये ही विधी सेवा प्राधिकरण जे आहे लिगल एड, याच्यात लिगल एड प्रोव्हाइड केलं जातं. लिगल एड मध्ये फ्री मध्ये लॉयर, मोफत वकील, विधी सेवा प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यामध्ये मी तिथे पॅनल लॉयर आहे. मी पॅनल लॉयर जवळपास 99 पासून पॅनल लॉयर म्हणून तिथे काम करते आहे. तर त्यांचे केसेस चालवणे, विधी सेवेचे जे काय अवेअरनेस कॅम्पेन्स असतात ते अवेअरनेस घेणे, त्या अवेअरनेस कॅम्पेन मध्ये चर्चा करणे, मीटिंग्स भरवणे, लोकांना त्याच्यामध्ये माहिती पुरवणे, स्पीच देणे, हे सगळं मी सध्या आता करतच आहे. हा झाला तुमचा कौटुंबिक किंवा सामाजिक. आता आपल्याला विधी ऍज अ लॉयर, महिलांसाठी आजपर्यंत खूप सगळे कायदे आहेत, बरेचसे कायदे आहेत, वुमन्स लॉ आहे किंवा चाइल्ड ऍक्ट आहे, बरेच कायदे आहेत, पण तरीही आज समाजात तो इक्वल मान आहे का, किंवा इक्वल स्थान महिलांना मिळालं का, असं तुम्हाला काय वाटतं? ऑन पेपर जर म्हणाल तर ऑन पेपर इक्वल हे मिळालेलं आहे, पण असं पाहिलं तर असा जगाच्या याचा विचार जर केला, अजूनही म्हणजे पूर्वीची जी संकल्पना होती, स्त्री म्हणजे एक चूल आणि मूल, ती तेवढी संकल्पना बदललेली आहे. सावित्रीबाई फुलेंनी जे शिक्षणाचा पायंडा घातला, त्या पायंड्यामुळे सुशिक्षित झाली आहे, शिक्षित झाली आहे, स्वावलंबी झालेली आहे महिला, पण म्हणावं तेवढं प्रोटेक्शन तिला मिळत नाहीये. आजही ती अत्याचाराला बळी पडते आहे. आजही लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे. काही काही खेडे असे आहे की तिथे बालविवाहाचे प्रकरण खूप घडतात आणि म्हणजे याच्यात खेड्याचं म्हणण्यापेक्षा अज्ञान हे मोठं आहे. गरिबी आणि अज्ञान हे खूप मोठं फॅक्टर आहे की त्याच्यामुळे बालविवाह होतात. किंवा आता हे नवीन नवीन मीडिया हे झालेले आहे, युट्यूब, इंस्टाग्राम, मोबाईल, व्हॉट्सअप, याच्यामुळे चॅटिंग हे प्रकार खूप वाढलेले आहे आणि याच्यामधनं मैत्री होते आणि त्याच्यातनं पळून जाणे वगैरे प्रकार. त्याच्यामुळे मुली, आई वडील असं प्रिफर करतात की ही इकडे तिकडे पळून जाण्यापेक्षा हिचं आपण लग्न करून देऊ आणि मोकळ होऊ, आणि मग ते बिलो 18 असलं तरी चालेल, असे पण खूप प्रकार वाढलेले आहेत. तर याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण होत आहे, पूर्ण झालं असं मी म्हणणार नाही, पण तरी सुद्धा महिला सुरक्षित आजही नाही. प्रत्येक क्षेत्रात अजूनही त्या नाही. परत मला सामाजिक दृष्टीने किंवा ऍज अ कौटुंबिक दृष्टीने पुष्कळदा कुटुंब विभाजनाला महिलेकडे बोट टाकलं जातं. पुष्कळदा असं होतं की तिच्यामुळे घर तुटलं, त्यात पुरुषांचा बरोबरीनं हे असतो किंवा कधी कधी पुरुषांचाच हे असते, पण महिलेवर बोट ठेवलं जातं. याबाबत काय? हो, महिलेवर तर बोट ठेवलं जातं. घरातलं काहीही वाईट झालं की स्त्रीच वाईट असते, हे अगदी इम्प्लाइड आहे, काळ्या दगडावरची रेष झालेली आहे. घरामध्ये एकत्र कुटुंब असेल आणि त्याच्यात वाद झाले तर तुमची सून आली तेव्हापासून घर मोडलं, अशा ह्या गोष्टी केल्या जातात. पण बऱ्याच अशा घटना असतात की ज्याच्यामध्ये स्त्री स्वतः कारणीभूत नसते,
माणसं कारणीभूत असतात, पण ते दुर्लक्षित होतात. आपलं घरचं असलं, आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते कार्ट, आपल्या तो बाबा, दुसऱ्याचं ते कार्ट, असं म्हणून दुसऱ्याच्याला हे केलं जातं, म्हणजे टार्गेट बनवलं जातं. आणि आपल्या मुलांचं बऱ्याच आजच्या याच्यातल्या इतक्या स्त्रिया आहे की दारूबंदीचं आपण खूप हे करतो. दारूबंदीच्या याच्यातही मी काम केलेलं आहे. तर दारूबंदीच्या याच्यामध्ये स्त्रिया बिचाऱ्या त्या नवऱ्याने दारू सोडावी म्हणून त्या स्त्रिया खूप प्रयत्नरत असतात. आणि यामध्ये त्या सासवा ही आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करते, हे करते करून तिला, म्हणजे हिने घर तोडलं असं करून तिच्याच याच्यावर ठपका ठेवतात. म्हणजे असे प्रकार खूप घडतात की ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळी स्त्रीला भरडवलं जातं आणि स्त्रीवरच असा म्हणजे आघात घातलेला जातो, ठपका बसवलेला जातो की हिच्यामुळेच घर दुभंगला आहे बाबा. डायव्हर्सचं प्रमाण वाढलंय, हो, याबाबत काय म्हणा? डायव्होर्सचं प्रमाण वाढलंय. याच्यामध्ये अंडरस्टँडिंग जे आहे हं. ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलींची रिक्वायरमेंट इतकी बदलली आहे की म्हणजे पूर्वी आपला जो काळ होता, या काळामध्ये नवऱ्याने एक गजरा आणला की खूप आनंद व्हायचा. आजच्या काळामध्ये असं झालेलं आहे की लाखाच्या घरात जरी वस्तू आणली हं. तरी आज त्यांनी गिफ्ट दिलं, उद्या दिलं नाही, परवा दिलं नाही, अशा याच्यामुळे अंडरस्टँडिंगच नाही झालं दोघा याच्यामध्ये. शिक्षण झालेलं आहे, स्त्री ही इंडिपेंडंट झालेली आहे, त्याच्यामुळे इगो हर्ट होतो, थोड्या थोड्या गोष्टीवर इगो हर्ट होतो की तुझ्यावर मी अवलंबून नाहीये, माझं मी करू शकते, जा तुला, म्हणून डिवोर्स हे याच्याही खूप प्रमाण वाढलेलं आहे डिवोर्सचे. आता आम्ही डिवोर्सच्या जे केसेस घेतो, आम्ही डिवोर्सच्या केसेस चालवतो, तेव्हा काही काही क्षुल्लक कारणं असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आम्ही किती समजावून सांगतो की तुमचे हे जे भांडणं आहे, तुमच्या भांडणांमुळे तुमची मुलं रडल्या जातात आहे. तरी सुद्धा काही काही इतक्या स्टेजला आलेल्या असतात की नाही म्हणजे नाही, आम्हाला राहायचंच नाहीये. सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे, चाइल्ड इज नॉट ए चॅटल टू टॉस हिअर अँड देअर बिटवीन द लिटिगेशन ऑफ पॅरेंट्स. म्हणजे तुम्ही टॉस कराल का, तुला आईकडे राहायचं का तुला वडिलांकडे राहायचं. त्या एक एक माझ्याकडे केस होती, त्या केसमध्ये त्या मुलाला म्हटलं की तुला आईकडे राहायचं की तुला वडिलांकडे राहायचं. त्या मुलाने म्हटलं मला आई बाबा दोघंही पाहिजे. त्यावेळी आपले डोळे भरून येतात आणि आपल्याला वाईट वाटतं. अशा पण खूप घटना असतात. काही ठिकाणी स्त्रीचंच चुकतं असं नाही, काही ठिकाणी पुरुषांचं पण चुकत असतं. पण तरी सुद्धा अंडरस्टँडिंग, दोघांनी नमतं घेणे, हे प्रकार खूप कमी झालेले आहे. समजूतदारपणा कोणामध्येच राहिलेला नाहीये. सासू बोलते म्हणून सून लगेच अंगावर करून घर सोडून जाते, आणि सुनेनी एक काम केलं नाही म्हणून सासू लगेच सुनेला बोलणे करते. कंपॅरिझन जी असते ती कंपॅरिझन, या बाबतीत तर मी माझ्या भाषणातही नेहमी सांगते की एक मुलगी स्वतःचं घर सोडून जेव्हा दुसऱ्यांच्या घरात राहायला येते, तेव्हा तिला सगळ्या गोष्टी नवीन असतात. तिखट मिठाच्या डब्यापासून, चहा साखरेच्या डब्यापासून, त्याच्या चमच्यापासून सगळ्या गोष्टी नवीन असतात. त्याच्यामुळे तिला सगळ्या गोष्टींमध्ये ऍडजस्ट व्हायला वेळ हा लागणार. पण तिला वेळ द्या, तिला संधी द्या, तिला करू द्या. तुम्ही आज आली की उद्याच तिच्याकडनं अपेक्षा करू नका. ती करेल, तिला समजू द्या. आणि आपणही ह्याच याच्यामध्ये होतो बा, आपणही याच्यातनं आलो होतो, याचा कधी विचार केलाच जात नाही की आपणही असं चालू होतो, आपणही एका घरून आलो होतो, दुसऱ्या घरी आलो होतो. बरेचदा असं असतं की त्या मुलीला चहा करता येत असतो, पण भीतीने त्या चहामध्ये काही कमी जास्त होतं, लगेच ते ठपका बसून जातो तिच्यावर की हिला चहा सुद्धा करता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा स्त्रियांनी विचार करायला पाहिजे, सासवांनी करायला पाहिजे, सुनांनी पण तसाच विचार करायला पाहिजे. मी एक उदाहरण देत असते नेहमी की तुम्ही एक झाड एका कुंडीतून आणून दुसऱ्या कुंडीत जेव्हा झाड लावता, तेव्हा त्या दुसऱ्या कुंडीत त्याला लागायला थोडा वेळ लागेल, त्याला वाढायला वेळ लागेल. तसा वेळ द्या तुम्ही त्या येणाऱ्या मुलीला. आणि या सगळ्याचं फलित काय, तर डिवोर्सचं प्रमाण. आणि आजकाल मुलींना कसं आहे की आयसोलेटेड फॅमिलीज पाहिजे, सासू सासऱ्यांची जबाबदारी नाही पाहिजे. मुली लग्नाच्या वेळेस स्पष्ट विचारतात की आई वडील आहे का, आई वडील असेल तर मला लग्न करायचं नाही. म्हणजे इतकं याला कारणीभूत काही ठिकाणी संस्कारही आहे, काही ठिकाणी इगो आहे, काही ठिकाणी कसं आहे की माझं एज्युकेशन आहे, मी कशाला करू, हे प्रकार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं हे आहे, त्याच्यामुळे डिवोर्सचं प्रमाण वाढतं.
आपण ऍडमिशनला बघतो, लॉला भरपूर ऍडमिशन होतात, म्हणजे मुलींच्या भरपूर असं इक्वली होतात. इव्हन कधी कधी मुलांपेक्षा मुलींच्या ऍडमिशन आपल्याला जास्त दिसतात. पण प्रॅक्टिस मध्ये मुली दिसत नाही किंवा महिला दिसत नाही. तर तुम्हाला सेफ वाटतं का की मुलींनी यावर उतरायला पाहिजे या करिअर मध्ये, किंवा म्हणजे काय कारण असेल की त्या थांबतात? हे हे जे क्षेत्र आहे हे प्रोफेशन आहे. एक प्रोफेशन मध्ये प्रॅक्टिस तुम्हाला करायची म्हटलं की त्याला वेटिंग पिरियड आहे. आणि आजच्या पिढीला इझी मनी पाहिजे असतो. चक्कीमध्ये गहू टाकले की कणिक कशी मिळावी तसं असतं की आज प्रॅक्टिस सुरू केली तर आजपासून पैसा मिळावा. पण हे प्रोफेशन आहे, याच्यामध्ये तुमचे संपर्क असायला हवे, याच्यामध्ये तुमचं नॉलेज असायला हवं, तुमचे कॉन्टॅक्ट असेल त्या कॉन्टॅक्टच्या ह्याच्यातून तुम्हाला प्रकरणं मिळू शकतील. पण ही एवढा वेटिंग पिरियड सहन करणाऱ्या मुलीच राहिलेल्या नाहीये. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, मुली या फील्डमध्ये कमी यायला लागल्या. त्याच्यानंतर एक तर कसं LLB हे आयदर ग्रॅज्युएशन नंतर किंवा 5 इयर्स असतं. ऑलरेडी मुलींचं वय 22-23 झालेलं असतं. मग लग्नाचं प्रमाण होतं. मग लग्न झालं की मग एकदा लग्न झाल्यानंतर लेकरं बाळ ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिचं कुठेतरी तसंही रिस्ट्रिक्ट होतं. म्हणून मुलींचं इथे येणं कमी होतं. तिसरा एक फॅक्टर असा आहे की डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो पोलीस स्टेशनशी वगैरे. प्रत्येक वेळी पोलीस स्टेशनला जाणं हा वेळ मुली देऊ शकत नाही. किंवा ते काही जणांना, काही जणांच्या घरच्यांना पटतं, काहींच्या घरच्यांना पटत नाही, काही मुलींना पटतं, काहींना पटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मुली या फील्डमध्ये तशा कमी येतात. न्यायदानाबद्दल काय म्हणणं? न्याय न्याय द्या- मिळतो का, की काय म्हणजे खरंच कोर्टात न्याय मिळतो की? हो, न्याय मिळतो. प्रत्येक नाण्याला जशा 2 बाजू असतात तशा न्यायाच्या बाबतीत असतं. न्याय मिळवण्यासाठी जी यंत्रणा असते त्या यंत्रणेला खालपासून वरपर्यंत काम करायचं असतं. एकदा पोलीस रिपोर्ट झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन एक असतं. इन्व्हेस्टिगेशन मग कोर्टात प्रकरण येतात. या सगळ्या याच्यामध्येच खूप सारे लॅक्युनाज आहेत. आणि खूप साऱ्या लॅक्युनाज आहेत. कायदे जे आहे, कायद्यांचं जे म्हणजे कायद्यांचं जे अर्थ इंटरप्रिटेशन आहे ते घेण्यामध्ये चुका होतात किंवा नॉलेज नसतं त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की ह्या टेक्निकॅलिटीज आहे ना, टेक्निकॅलिटीज फॉलो करता करता वेळ होतो आणि लोकांना वाटतं की न्याय उशिरा मिळतो. आणि त्याच्यामुळे न्याय ज्ञानाच्या बाबतीत लोकांचं मत म्हणजे विश्वास उडालेला आहे लोकांचा न्यायालयात. वकिलीच्या माल प्रॅक्टिस बद्दल काय? माल प्रॅक्टिस आता सगळेच करतात असं नाही, पण बरेच जण करतात. आम्हाला तर म्हणजे सगळं झाल्यानंतर, प्रकरण उघडकीस आल्यानंतर आमच्या लक्षात येतं. आम्हाला तसं वाटत, आम्ही तर म्हणजे अशी हिंमतही करत नाही, आम्हाला असं करावंसही वाटत नाही. आणि जेव्हा तुम्हाला नॉलेज आहे, तुम्ही तुमच्या नॉलेजचा उपयोग दुसऱ्यांना ज्ञान देण्यासाठी करा, त्यांना पिळून काढण्यासाठी करू नका, असं मला वाटतं. पण असं बरेचदा काय होतं की पैसा मिळवण्याच्या नादामध्ये माल प्रॅक्टिसला सामोरे लोक जातात. या व्यतिरिक्त अजून समाजाकरता, मुलींकरता किंवा काही तुमचा संदेश? मुलींना माझं एकच सांगणं आहे, भरपूर शिका, स्वतःच्या पायावर उभ्या राहा, कोणावर अवलंबून राहू नका, आणि स्वतःचं संरक्षण करता येईल इतक्या शिका. आणि आज रस्त्यावर जाता येता जिथे कुठे तरुणांचे जे त्रास होतात त्याच्यासाठी कराटे, त्याच्यानंतर दांडपट्टे, हे जुने जे खेळ होते शिवाजी महाराजांच्या काळातले, त्या सगळ्या खेळांचा मुलींनी वापर करावा. आणि स्वतःच्या मनगटावर जोर असा दाखवावा की माझं मनगट स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे मला कोणी येऊन त्रास देऊ शकत नाही. या बाबतीत मुलींनी त्या समोरच्या व्यक्तीला सांगितलं तर नक्कीच. नक्कीच होईल. कारण मी हे याच्याकरता सांगू शकते की मी बाल कल्याण समितीला 3 वर्ष सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे की महिन्याला 25 ते म्हणजे 25-26 केसेस म्हणजे अत्याचाराच्या यायच्या. मुलींच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या 25-26, कधी 30, कधी 32 अशा यायच्या यवतमाळ जिल्ह्यात. आणि त्या सगळ्या मुलींशी म्हणजे समोरासमोर माझं म्हणजे ऑलमोस्ट 90% मुलींशी समोरासमोर बोलणं झालं, त्यांचे प्रॉब्लेम्स सगळे ऐकले. या सगळ्या प्रॉब्लेमच्या याच्यावरनं असं लक्षात येत आहे की हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे अत्याचार होण्याचा, याच्यामध्ये खेड्यामध्ये जर म्हणा तर मुली या कारणीभूत नाहीये.
एक तर शिक्षण, अज्ञान आणि गरिबी हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना हे मीडियाचं अवगत असलेलं अवगत ज्ञान. असल्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज काहीतरी प्रॅक्टिकल करावं या याने सुद्धा खूप प्रमाण वाढलेलं आहे. आणि अशा बऱ्याच केसेस आहेत की त्याच्यामुळे मला असं वाटतं, मी एक गोष्ट सांगते की एक मुलगी, आपल्याला ऐकायला असं वाटेल, म्हणजे आश्चर्य वाटेल ऐकल्यानंतर, की कोरोनाच्या काळात मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण खूप जास्त होतं. अरे, तेव्हा सगळीकडे लॉकडाऊन होतं, त्या काळात सुद्धा मुली इतक्या पळून गेल्या आणि त्याच्यातल्या इतक्या मुली त्या मुलाव्यतिरिक्त दुसऱ्या अत्याचाराला बळी पडलेल्या आहेत. म्हणजे असे सुद्धा प्रकार होतात. म्हणजे तुम्ही सांगा, एवढं पूर्ण जग थांबलेलं. थांबलेलं असताना या मुली घरातनं पळायला कशा? आणि हे प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे कसं आहे, की मला असं सांगावंसं वाटतं, की अशा प्रलोभनांना बळी न पडता आपण अ, आपल्याला जर आयुष्य घडवायचं असेल, तर आपण चांगलं घडवू ना. हं. असं पळून जाऊन हे करून घडवण्यात काय अर्थ आहे? एक प्रकरण असं होतं, की एक मुलगी आली, त्या मुलीने सांगितलं, की म्हणे माझे आई-वडील माझ्या लग्नाची गडबड करत होते. आम्ही तिला विचारलं, "तुझ्या लग्नाची का गडबड करत होते?" कारण तिचं आधी एक अफेअर होतं. ते माहिती झालं. दुसरं अफेअर होतं. ते माहिती झालं. मग आई-वडिलांना भीती वाटायला लागली. कुठेतरी मनाला भीती वाटते, की आपली पोरगी पळून जाण्यापेक्षा हिचं लग्न आपण धाडधसपणे लावून देऊ. म्हणजे जगाच्या दृष्टिकोनातून तर कोणी बोलणार नाही, बोटं तर दाखवणार नाही आपल्यावर. असं म्हणून त्या आई-वडिलांनी तिचं लग्न लावायसाठी, म्हणून म्हणजे लग्न तिचं करणार नव्हते, तर त्याच्यासाठी तिला मुलं पाहिलं. तर तिने तिचा जो सो कॉल्ड होता त्याला तिने फोन करून सांगितलं, की माझं लग्न करत आहे, आपण पटकन पळून जाऊन लग्न करू. आणि तिने असं म्हटलं म्हणून त्या पोरांनी तिच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं. तो पुण्याला जाऊन, मुंबई कुठे तिथे जाऊन राहिले ते. आणि त्याच्यानंतर हिच्या आई-वडिलांनी इकडे हे केली, कंप्लेंट केली. हिच्या आई-वडिलांनी कंप्लेंट केली. त्याच्यामुळे तो एक्यूज झाला मुलगा. हं. आणि त्या मुलानी पोलिसांची एक परीक्षा पास केलेली होती. त्याच्यावर हे स्टिग्मटायझेशन झालं. त्याच्यामुळे त्याची ती नोकरी गेली. म्हणून मला या माध्यमातून हेही सांगावंसं वाटतं, की मुलांनी या गोष्टीचा विचार करावा, की आपण जेव्हा कुठल्या म्हणजे गैरकृत्य करत असतो, तेव्हा आपल्यावर स्टिग्मटायझेशन होतं आणि त्याच्यामुळे सरकारी नोकऱ्यांमधून आपल्याला बेदखल केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच पावलं उचलावे, जेणेकरून हे पळून जाण्याचे, अत्याचार करण्याचे प्रकार आहे ना, हे हं. कमी होईल. आता स्टिग्मटायझेशन म्हणजे काय, की तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट नील येत नाही, साध्या भाषेत सांगायचं. तर ह्याच्यामुळे कसं आहे, की हे पण प्रमाण खूप वाढत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की मुलांचं सुद्धा कॅम्पेन करणं खूप गरजेचं झालेलं आहे. मुलींसोबतच मुलांचेही हं. तेवढंच संस्कार. मुलींचं आपण करतो, हं. मुलांचं पण तेवढंच करणं गरजेचं आहे, की बाबा रे, तू त्या मुलीला घेऊन पळून जाशील तर तुला काय काय होईल, तुझ्यावर काय काय बितेल, या गोष्टीचं त्याला सुद्धा नॉलेज असायला हवं. ऍटलीस्ट नॉलेज असलं तर थोडं तर प्रमाण कमी होईल. आपण 100% कमी नाही करू शकणार, पण ऍटलीस्ट आपल्या अवेअरनेस कॅम्पेन्स मधून काही तर कमी करू शकतो. त्याच्यासाठी माझी या माध्यमातून अशी सांगायची इच्छा आहे, की जे दिव्यांग आहेत त्यांनी स्वतःच्या परिस्थितीवर मात करावी आणि मी दिव्यांग आहे आणि मी माझ्याच्याने काही होत नाही असा विचार न करता, आपण आपल्यामध्ये काय कलागुण आहेत त्याचा वापर करून स्वतःमधले कलागुण बाहेर काढून त्याच्या भरोश्यावर आपलं काहीतरी जीवन जगू शकतो, असं करावं, जेणेकरून जगाकडनं आपण दुर्लक्षित राहणार नाही. माझी एक मैत्रीण आहे, तिचे दोन्ही हात गेलेले आहेत रेल्वे ऍक्सिडेंटमध्ये, पण ती इतके सुंदर पेंटिंग्स काढते, की तिचे पेंटिंग्स पाहिल्यानंतर शिवाजी महाराज खरे त्याच कॅनव्हासवर उतरल्या असं तुम्हाला वाटेल, इतकं सुंदर पेंटिंग काढते. तिला लोकांनी दिव्यांग ठरवलं, पण ती सव्यांग आहे माझ्या मते. आणि असंच आपणही व्हावं. आपलं जे काय अवयव दिव्यांग असेल त्या दिव्यांगाच्या याच्यावर आपण मात करावी आणि आपण आपलं आयुष्य जगण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे. कोणी आपल्याला आणून जवळ देणार नाही. त्याच्यामुळे हे सगळं करावं अशी मी समाजाला. मैत्रिणींनो, कधी कधी असं वाटतंय की आपणच दिव्यांग आहे. शरीराने नाही पण मानसिक आपल्यातच दिव्यांगता आहे. आज एक दिव्यांग महिलेशी बोलताना मला कुठेतरी आपलीच वाटलं की नाही, आपणच कुठेतरी यांच्यापर्यंत पोहोचण्यात किंवा यांना समजून घेण्यात चूक करताय.
तर यांना समजून घ्या, यांना त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांच्या असलेल्या गरजा जितक्या जास्त होईल तेवढ्या पुरवण्याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. आम्हाला वेगवेगळ्या महिला या चॅनल तर्फे त्यांच्या पूर्ण समाजाला, पूर्ण लोकांना मी हेच आवाहन करेन, की यांना कमजोर समजू नका. हे शरीराने जरी दिव्यांग असतील तरी बुद्धीने हे आपल्यापेक्षा कैक पटीने स्ट्रॉंग आहे. तर मॅडम तुमचं खरंच धन्यवाद, की आज या माध्यमातून तुम्ही खूप लोकांपर्यंत मी तुम्हाला पोहोचवलं, तुमच्या भावना पोहोचवल्या. तुमचे धन्यवाद. तुम्ही मला संधी दिली आणि माझ्या भावना पोहोचवल्या. तुमचे पण धन्यवाद.